आणि बातमी शिवसेनेच्या गोटातनं शिवसेनेची आज पुण्यात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत ही पक्ष अधिकाऱ्यांची बैठक घेतील। पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पक्षाची पुण्यात पहिल्यांदाच बैठक होतीये। बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे सर्व स्थानिक नेते, शहराध्यक्ष आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। पक्ष आणि संघटना बांधणीसाठी उदय सामंत हे पुण्यात असतील। उदय सामंत शिवसैनिकांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर भविष्यात पुणे शहरात संघटनेमध्ये काही बदल होतात का हे देखील पाहावं लागेल, कारण तशा स्वरूपातली देखील शक्यता ही वर्तवली जाते। तर आज पुण्यातली ही महत्त्वाची बैठक आहे। महानगरपालिका निवडणुकांनंतरची शिवसेनेची शिंदे गटाची ही महत्त्वाची बैठक। उदय सामंत हे सगळ्या पक्ष अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील, सर्व नगरसेवकांशी संवाद साधतील। मात्र यातून ते नेमके कोणता संदेश देतात, आदेश देतात हे पाहावं लागेल। काही बदल सुद्धा होतात का पुण्यामध्ये हे देखील पाहावं लागणार आहे। ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। एकीकडे महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा चांगली रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि यात एकमेकांवरती अगदी एकत्र असूनही वार प्रतिवार करण्यात आलेले होते। त्यामुळेच शिवसेना आता काय रणनीती आखतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय सामंत हे पक्ष अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतील। अधिक माहिती घेऊयात, अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात? अगदी बरोबर आहे। जे पुणे महापालिकेची निवडणूक झाली त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गटाला या निवडणुकीत कोणतंही यश आलेलं नाहीये। त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या ऍक्टिव्ह नसल्याचं शिवसेनेतील पाहायला मिळतं। त्यामुळे काही दिवसापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत पुण्यात आले होते, त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती आणि पुण्यातील पक्ष बांधणीसाठी कोणीतरी लक्ष घातलं पाहिजे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणलं पाहिजे। कारण की आपण जर पाहिलं तर महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश न मिळाल्यामुळे कार्यकर्ते कुठेतरी विस्कटले गेलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा घडी बसवणं गरजेचं आहे। मग रवींद्र दंगेकर असतील, नाना भानगिरे असतील किंवा पुण्यातील नीलम गोरे असतील, हे सगळे एकत्र आले तरच पक्ष जो आहे तो वाढणार आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ भेटणार आहे। अशा प्रकारची मागणी केली होती। त्यावेळी उदय सामंत यांनी सांगितलं होतं की आपण लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षाची पुढील रणनीती ठरवू आणि कार्यकर्त्यांना येत असलेल्या ज्या अडचणी आहेत त्या देखील सोडवू। आणि त्याच प्रकारे आज स्वतः उदय सामंत जे आहेत ते पुण्यात येत आहेत। सर्व कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलं गेलेलं आहे आणि महत्वाची बैठक म्हणावी लागेल की महापालिकेला अपयश आल्यानंतर पुढची रणनीती आपली काय असावी आणि कशा प्रकारे पक्षाची बांधणी केली जावी, कशा प्रकारे पक्ष वाढवला गेला पाहिजे, कशा प्रकारे कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजेत, या संदर्भात सगळी बैठक असणार आहे। आणि जे शिवसेनेतलं पुण्यातलं नाराजी नाट्य आहे, मग ते नाना भानगिरेंचं असावं किंवा रवींद्र दंगेकरांचं असावं, या सगळ्यांचं जे नाराजी आहे ती कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न आज उद्योगमंत्री करतील असं देखील सांगितलं जात आहे आणि कार्यकर्त्यांना कुठेतरी बळ देण्याचा प्रयत्न केला जाईल आजच्या या बैठकीत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद अजिंक्य या संपूर्ण माहितीसाठी।